महत्वाची बातमी समोर येते। फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ही बातमी आहे। एसआयटी स्थापन झालेली आहे। शासन आदेश देखील जारी करण्यात आले। महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात ही एसआयटी आता स्थापन झालेली आहे। तर तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश देखील आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। ही महत्वाची अपडेट आता समोर येते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, आता या प्रकरणी एसआयटी स्थापन झालेली आहे। शासन आदेश देखील जारी झालाय। तर आता लवकरात लवकर तपास सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। काय या संदर्भात अधिकची अपडेट? निश्चित कृपा, तेजस्वी सातपुते या 2012च्या ज्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहे त्यांच्या अंतर्गत या आता एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि ऑपरेशन परिवर्तनसाठी तेजस्वी सातपुते यांची विशेष ओळख आहे। विशेष करून आपल्याला माहित आहे पुण्यामध्ये डीसीपी म्हणून त्यांनी काम केलेलं असून गुन्हेगारीला चाप लावतानाच कुठेतरी ज्या प्रकारे जे बेदरकारपणे वाहन चालवणार होते त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी तेजस्वी सातपुते या प्रकाश झोतात आलेल्या होत्या आणि त्यांच्या अंतर्गत आता हा फलटण मधील ज्या महिला डॉक्टर होत्या संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा संपूर्ण तपासाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे आता हा शासन आदेश जारी झालेला आहे। त्यामुळे तेजस्वी सातपुते यांच्या तपासामध्ये आता आणखी कोण कोण या डॉक्टरला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यामध्ये आरोपी होते आणि त्यांच्या संदर्भातील कुठले पुरावे आता तेजस्वी सातपुते समोर आणतायत याकडे सर्वांचं लक्ष असेल। कृपा, निश्चितच चेतन, खरं तर या प्रकरणी जे 2 आरोपी होते त्यांची देखील आता न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे। त्या संदर्भात काय अपडेट? निश्चितच सध्या सर्वांचं लक्ष आहे ते या फलटण मधील हाय प्रोफाईल केसकडे लागलेलं आहे। कारण सातत्याने या फलटण प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल माजी खासदार जे आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती विरोधकांनी आरोप केलेले होते। मात्र या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे खुलासा केलेला होता आणि त्यानंतर आता जे त्या मृत डॉक्टरचे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा फडणवीसांचे आभार मानलेले आहेत की ज्या प्रकारे आदेश फडणवीसांनी दिले होते त्याप्रमाणे आदेश जारी केलेला आहे। आता दुसरी एक महत्वाची मागणी आपण जी रेटली जाते ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आज या मृत डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माजी न्यायमूर्तींचा देखील या एसआयटी मध्ये समावेश करावा अशी मागणी केलेली होती। त्यामुळे जरांगे पाटील यांची मागणी सुद्धा मान्य केली जाते काय पाहणं महत्वाचं असेल। मात्र तुर्तास तरी या दोनही न्याय आरोपींना कोठडीत असताना आता त्यांच्या उलट तपासणीमध्ये किंवा या संदर्भातील तपास करत असताना या दोघांना आणखी कुणी मदत केली होती का याकडे विशेष करून लक्ष द्यावं लागेल। निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।